यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस आणि ऑक्टोबर महिन्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे सर्वच पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि विदर्भात सर्वात महत्त्वाचा बागायती पीक मानलं जाणारं संत्रही त्यापासून सुटलेलं नाही। यंदा संत्र्याचं उत्पादन जो आहे तो कमी झाला आहे, कारण मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसामुळे गळती झालेली होती आणि सोबतच दरांच्या बाबतीतही फक्त शेतकरीच नाही तर व्यापाऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतोय। माझ्यासोबत अनंत शेतकरी उत्पादन कंपनीचे राकेश मानकर आहे। राकेश जी, यंदा हंगामाची सुरुवात झाली तेव्हा खूप चांगले दर मिळतील असं शेतकऱ्यांनाही अपेक्षा होती, व्यापाऱ्यांनाही एक चांगले यंदाचा बाजार चांगला जाईल अशी अपेक्षा होती। अचानक अवकाळी पावसाने मोठं नुकसान केलं। 100% सुरुवातीला यावर्षी जवळपास दरवर्षीच्या हिशोबाने 35%च उत्पादन होतं, पण 35% उत्पादन असल्या कारणामुळे सर्वांनीच अंदाज बांधला की यावर्षी रेट चांगले राहतील। जवळपास एवढ्या 15 वर्षाच्या माझ्या बघण्याच्या हिशोबाने 15 वर्षातून पहिल्यांदा आंब्या बहाराला 35 ते 40 हजार रुपये हा रेट डायरेक्ट शेतकऱ्यांपासून खरेदीला सुरुवात झाली होती। सुरुवात झाली तशीच ऑगस्ट महिन्यापासून सर्वांनी बुकिंग केलं। 35 ते 40 हजार रुपये टनानी बुकिंग केलेलं होतं, पण त्या दरम्यान बुकिंग झालं आणि जेव्हा तोडण्याची वेळ आली त्यावेळेस अवकाळी पावसाचं थैमान पूर्ण चारी इकडे झालं परत। सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये, आणि तो पाऊस इतका झाला की त्याला वापशाचा पाऊस म्हणतात, की अक्षरशः बागा आमच्या गळाल्या। जवळपास 30% 40% जवळपास बाग आमच्या गळाल्या। जिथे 50 टन माल आहे तिथे 25 ते 30 टन माल वाचून राहिला, आणि त्या कारणामुळे जे खरेदी झाली होती, जे बुकिंग झालं होतं त्या बुकिंगला आज 60 रुपये 70 रुपये जागेवर पडला, पण आज रेट जवळपास तेवढेच आहे, 30 रुपये 32 रुपये 33 रुपयाचे। अर्ध नुकसान 100% म्हणजे 99% व्यापाऱ्यांचं झालं। तसंच शेतकऱ्यांचं, ज्या शेतकऱ्यांना अजून 35च्या वरती 50 रुपयाची काही अपेक्षा होती आणि तसं वाटत होतं सर्वांना की 50 रुपये रेट जातील, तर तेही शेतकरी लोक थांबले। म्हणजे तेव्हा ज्यांनी बुकिंग करू दिली नाही आणि थांबून राहिले ते शेतकरी नुकसानीत गेले। म्हणजे आधी बुकिंग ज्यांचे झाले ते तर हे झालं, पण नंतर जे थांबले होते की अपेक्षा होती की 50 रुपये जवळपास रेट जातील, तर ती अपेक्षा पूर्ण भंग झाली। त्यांचा परत सेम कंडिशन, अर्धा माल पूर्ण खाली आला आणि आज रेट जवळपास 30-32 रुपया जवळपास आहे। तुम्ही हे बागेतून संपूर्ण संत्र जो आहे तोडून आलेला, कशा पद्धतीने डाग लागले यंदा अवकाळी पावसामुळे आणि त्याची क्वालिटी जी आहे आणि बाजारातला दर खाली आला? दरवर्षीप्रमाणे यावर्षी जे संत्रे आहे, चांगले संत्र जे खाली आले, चांगले संत्र खाली आल्यानंतर हे संत्र म्हणजे ज्याला आपण चुऱ्यामध्ये काढतो, रिजेक्शन मटेरियल पकडतो, हे संत्र झाडावर चिपकून राहिले। आणि ह्या संत्र्यामधून खूप झालं, समजा 20 टन माल असला तर 10 टन चांगला निघायचा आणि 10 टन चुरा निघायचा। डाग जे आहे ते सगळे पावसामुळे हे रिंगणं वगैरे हे सर्व जे आहे, हा माल टिकून राहिला, थोडासा मजबूत असतो म्हणून हा झाडाला टिकून राहिला, आणि जो चांगला माल आहे, हा जसा ठस चांगला जो माल आहे, हा सुपर माल पूर्ण खाली आला। तर हे जे चांगले संत्रे होते ते खाली गळती झाली आणि जो डाग लागलेले संत्रे होते ते झाडाला नुकसान 100% झाडाला। हे बेकार संत्र, थोडेसे चुराचे संत्र हे चिटकून राहिले आणि त्याच्यामुळे खरंच नुकसान झालं। दरवर्षी जो उत्पादन जेवढा विदर्भातून किंवा भारतातून संत्र्याचा होतो त्याच्या तुलनेत यंदा किती कमी उत्पादन होतं आणि त्यामुळे रेटबद्दल एक अपेक्षा होती? दरवर्षी जे उत्पादन राहायचं त्याच्या 35% जवळपास आपलं यावर्षी उत्पादन होतं। त्या कारणामुळे आम्हाला सर्वांना तोच अंदाज होता की माल इतका कमी होता की तो आपल्या भारत देशातच आपल्याला कमी पडला असता विकायला, आणि त्यालाच 50 रुपये सर्रास रेटला। म्हणजे आमची 35 रुपये खरेदी कुठल्याही स्टेशनला पाठवायचं असलं तर 15 रुपये हा खर्च पक्का। म्हणजे आम्हाला अंदाज होता की 50 रुपये ऑल सीझनला आमचा रेट चालेल असा अंदाज होता। तशानुसार सुरुवात पण झाली। सुरुवातीला 50-45 रुपयाचे रेट पण होते। सर्व व्यवस्थित सुरळीत चालू होतं, हळूहळू बागा निघत चालू होत्या, आणि एवढं 35% जो माल होता हा आम्हाला बाहेर पाठवायला बिलकुल सोपं झालं असतं, पण ह्या पावसामुळे चांगला माल पूर्ण खाली आला आणि पूर्ण तो गोंधळ मचून गेला। आणि यावर्षी व्यापारी आणि शेतकरी दोन्ही जवळपास 99% व्यापारी तर पूर्ण जवळपास म्हणजे ज्यांची मोठी खरेदी आहे किंवा ज्यांची लहान खरेदी आहे, कोणी 2-2 कोटींनी अंदर आहे, कोणी 3-3 कोटींनी, कोणी 30 लाखांनी, छोट्यातला छोटा व्यापारी जो आहे तो 10-15 लाखापासून तर 3 कोटीपर्यंत ते मायनसमध्ये गेले आहेत यावर्षी। पुढील हंगामापासून काय अपेक्षा आहे? आता फुलोरा यायला लागल्या, काय अपेक्षा? आता हे सीझन तर गेलंच, आता पुढचं सीझन आहे मिरूक, पण मिरूक दरवर्षी फार कमीच असतो। यावर्षी थोडा आपल्या भागात आहे, बाकी इतर भागात कमीच आहे।
तर आता आता समोरच्या सीझनला म्हणजे पुढच्या सीझनला पुढचा जो आंबा येईल ऑगस्ट महिन्याचा त्यावेळेसच आता फुलोरा आल्यानंतरच आपल्याला सर्व काही समजेल. कारण की शेवटी यावर्षी सर्व व्यवस्थित असताना वेळेवर काय होतं काही शाश्वती नसते आणि सर्व वेळेवरच सांगता येईल. निसर्गाचा कोप केव्हाही काही होऊ शकतं म्हणून पक्क काहीच सांगता येणार नाही. तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत चांगल्या पद्धतीने विदर्भात पाऊस होत होता, त्यामुळे सर्वच पिकांचे जे उत्पादक शेतकरी त्यांना अपेक्षा होती, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्याही आशा पल्लवित झालेल्या होत्या. मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये जेव्हा व्यवहार व्हायला सुरुवात झाली, बागा बुक होण्यासाठी सुरुवात झाली, तेव्हा अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली आणि सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या पावसाने मोठं नुकसान केलेलं आहे. बाजारातले दरही गेले, उत्पादनही घसरला आणि आता व्यापारी आणि त्यांच्यासोबत शेतकरी जे आहेत ते प्रचंड नुकसानीमध्ये आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, मोहोपा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.